सिगरेट ना लय शांत आहे, कोणतरी कंप्लेंट करेल, रजिस्टर्ड पण नाही आहे. सांगितलं मी. ऑटोमॅटिक कसं काय झालं? ऑटोमॅटिक नाही होत. ड्रोनचं लायसन नाहीये, ड्रोन ह्या एरियात उडवायला अलाउड नाहीये, पण आपल्याकडे एकदम डेअरिंग बाज माणूस आहे. कोण सांगा बरं? हो का? हा अशीच सुळे बावी. त्या बिल्डिंग मधनं कोण बघणार नाही ना रे आपल्याला. लोकांचा नाही विषय इथे काय, हा. रस्त्याने पोलीस जातात ना रे गाड्या. सगळ्यात सोपी भाजी म्हणजे चिकन, आणि भाजी म्हणणं हे चिकनचा अपमान आहे. त्याच्यामुळे चिकनची भाजी असं कोणी म्हणायचं नसतं, मग काय म्हणायचं? चिकन म्हणायचं असतं फक्त. चिकन म्हणायचं. हे फॅन्टा पिऊन मग तिकडे जायचं. विशालच्या घरामध्ये ह्या पळ्या नाही आहेत. एक गोप्रो आहे, एक GoPro आहे, 85 इंचचा टीव्ही आहे, 85 खाली साफ करायला पुढे रोबोट आहे, पुढे पण पळी नाही या माणसाकडे. पळी प्लेट नाहीये, वाट्या नाहीये, हे बघा ह्याच्या याची दारिद्र्य, तेल नाही, छोट्या तेल नाही. तेल नाही. चिकन जास्त शिजल्यामुळे त्या सुक्याचा लगदा झालेला आहे. मित्रांनो, आशिष इंडियाला चाललाय म्हणून लोकांना एवढा आनंद झालाय की त्याच्या जाण्यामध्ये. तर इथं फुल बघा, चिकन बघा किती कापलेत आज. यावंच लागतंय. किती कापलेत? 4 कोंबड्या, 4 कापलेत आणि 4 अजून. अरे आमच्याकडून पार्टी. बघ ना, कॅमेरा चालू झाला तर आचारी लगेच वाढला एक. बाबा तर तुझा कॅमेरा बंद कर, चांगल्या टायमाला पण चालूच. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? मेन शेफा कोण आहे? निखिल हे अरे राहू द्या. हा आमचा कटर आहे, प्रोफेशनल कटर, चायनीज कटर आहे ना का. हे बघा असली गाणी बघतो ते. हे ह्या माणसाच्या चॉईसचे गाणे. आचार्याची बायको येडी काय, आचार्याच्या जानव्याला किल्ली काय, जानव्याची किल्ली वेडी काय, बायकोची जानवी आचारी काय. वा काय जोडीने संसार चालू आहे यांचा. काय धारदार काय बोलतोय उलटनं आणलंय, त्याबद्दल तुमचे आभार. ऐक ना, कोंबड्याने कापली असती. स्कोप मध्येच नव्हतं, कळलं का? हे एवढं सगळं जे आहे ना ते उलटनं म्हणतंय. हे मला सांगितलं नव्हतं तुम्ही. म्हणजे चेस्ट प्रेस मारून जे घट्टे पडले त्यातून घुसतंय ते उलटनं माझ्या. अरे भाऊ, उलटनं कशाला घेतो तू? दुसरं घे पळी. आणि हात घाल ना आतमध्ये डायरेक्ट. साईबाबा आहे का? हॉटेल जलपरी. हा? ए, हॉटेल जलपरी ते असा बा. अरे तू शिगडी एका साईडला, आलो तू एका साईडला. हे बस का रे, लागलाय मसाला त्यातल्या त्यात. असं काय नाही, ते चालूच राहून जातं. ते पाणी नाही टाकत? थोड्या वेळाने हात घ्या. काय आहे तसं राहू दे म्हणतो ना, हलवून नाही ना. हा, आता लगेच नको सारखं हलवायची गरज नाही, थोड्या वेळाने हलवूया आपण त्याला. हा जो मित्रांनो तुम्हाला स्मार्ट डॅशिंग दिसतोय, बॉडी बघा त्याची बॉडी. हे वायसेप ट्रायसेप, जाऊ दे आज उपवास आहे त्याचा. झाकण इकडे चिटकून गेला, मी उघडलो आणि तर्री सुटलेली आहे. ए, पुढचा या रे रिॲक्शन द्यायला. एकानेच या. आपलं स्लीपर सेल आलेले आहे. स्लीपर सेट कुठे आहे रे? हे उघड ना भांड्याचं झाकण. आणि काय करू आता? वो अलग ही लेवल का बंदा था. रिएक्शन दे काय चिकनचं बघून. काय फर्स्ट क्लास चिकन, वास एवढं भारी येत आहे ना, काय सांगू तुला. फर्स्ट क्लास आहे का, एवढं खायला वाटलं होतं रे मला. अशी शिकडे ना. मला वाटलं ना खायला बोलवलं टेस्ट करायला. काय वास येतो राव भारी. मस्त काढलं. रिएक्शन कुठे ते काय
सूप, चिकन सूप, चिकन चावमेव सूप आणि मस्तपैकी मसाला रेडी आहे आणि चिअर्स. आणि अशा रीतीने क्रिएटिन आलेला आहे 1 kg दे. 1 kg. आ जाओ खा के जाओ. मित्रांनो मस्त वास येते. तर मित्रांनो आता चिकनची भाजी बनतीये आणि शेफा निखिल तर तुम्हाला गाईड करेल काय काय बनवतो तो. सगळ्यात सोपी भाजी म्हणजे चिकन, आणि भाजी म्हणणं हे चिकनचा अपमान आहे. त्यामुळे चिकनची भाजी असं कोणी म्हणायचं नसतं. मग काय म्हणायचं, चिकन म्हणायचं असतं फक्त. चिकन म्हणायचं, चिकन सुक्का. तर आता चिकन सुक्का बनतोय, ह्याच्यामध्ये आपला मसाला जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मसाला आहे. कारण ह्याच्यामध्ये तुमचे परिश्रम गेलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर थोडासा कांदा, थोडासा लसूण आणि आलं. अरे पण आलं टाकलंच नाही आपण ह्याच्यामध्ये, आलं नाही लागत त्याच्यामध्ये. थोडा कांदा, थोडा लसूण आणि खोबरं, सुक्कं खोबरं. हे इंटरनॅशनल भांडं आहे आपल्याकडे, ज्याच्यामधून आपला पूर्ण जो मसाला आहे, खोबरं, लसूण आणि कांदा, हा पातेल्यामध्ये पूर्ण परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. हा इंटरनॅशनल बोलता बोलता इथे खाली जळायला लागले, त्यामुळे हलवायला विसरू नका मसाला. हे खूप पातळ बेस आहे ना, पातळ बेसवाला भांडं नाही पाहिजे, जाड बेसवाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टाकायचा आहे याच्यामध्ये तो आहे आपला काळा मसाला. हा आपण टाकलेला आहे मीठ मसाला चिकनमध्ये. जो मसाला असेल तो श्रद्धेने टाकायचा. मीठ आहे म्हणून फक्त मीठला टाकायचं नाही, आणि चिकन आहे म्हणून फक्त चिकनला टाकायचं. जो घरात आहे तो त्या त्या गोष्टीला वापरून टाकायचा. आणि त्यानंतर आहे आपल्याकडे चिकन मसाला. आणि हे आहे आपलं पिवळं चिकन रस्सा. आणि या व्लॉगमध्ये माझा पूर्णपणे सहभाग आहे. बनवण्यामध्ये तर असतोच रे. ब्लॉगमध्ये हा पूर्णपणे इंडिपेंडेंट ब्लॉग आहे, त्यामुळे ह्यातून जे काय पैशाची कमाई होणार आहे तो आपला विशाल डोनेट करणार आहे हुशार मुलांसाठी. त्यांना तो ड्रोन घेऊन देणार आहे असं मला कळलेलं आहे आता. तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त कमाई करून देणारा ब्लॉग म्हणजे हा असणार आहे. ह्याच्यामधून आमच्या पोरांसाठी 3 ड्रोन येणार आहेत. तर तुम्ही सहकार्य करा, मित्रांना शेअर करा, म्हणजे आमच्या पोरांना ड्रोन येतील. हे गरीब आहे आम्ही लय गरीब आहे. फक्त 3-4 लाख रुपये देतात महिन्याला आमच्याकडे. सबस्क्राईब करू नका, तुमच्यासारखा व्हिडिओ बनवतो. आणि हा जो पिवळा रस्सा झालेला आहे हा भीमाच्या वाट्याचा पिवळा रस्सा झालेला आहे. भीमाच्या वाट्याचा जरा बघा, जरा बघा. इथे बघ जरा, इथे बघ, इथे. अरे हे काय आता म्हणजे, आणि हे खराब होत नाही. ह्याला बाटलीत जाऊन लोक ठेवतात. हे भारी झालं, हे फार ताकद असते माहिती तुला. काय बघितलं तू? नाही ना, ते झाली चांगली.
मित्रांनो ब्लॉग साठी जास्त ओव्हर ऍक्टिंग झालेली आहे पण नाही नाही हे ओव्हर ऍक्टिंग नाही, ही माझ्या हाताची चव. वा 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 काय हे? हा याला म्हणतात भीमाचा वाटा. जसं मी तुला म्हटलं होतं मगाशी, बकासूरवाला पिवळा किती पण घेऊन जाऊ शकतो. हे प्युअर हे ताकद आहे हे प्युअर ताकद आहे. समजा तुम्ही आठवडाभर जिम जरी मिस केली आणि जे तर 4 चिकन आणायच्या बस आणि डोका प्यायचा. पैसे देतात आणि दुकानांना विकत घेतात स्टॉक माहितीये तुला? वा वा अरे एवढं फुकट स्टॉक मिळालं. माझं मोठं हे आणायला पाहिजे आता असं वाटतं ते बाउल. छोट्या बाउल मध्ये काय होणार नाही. त्याच्याकडे अजून नाही काय रे पळी वळी काय? नाही, पळी एकच आहे. काय रे माणूसचा वेगळा आहे आमचं. पळी म्हणजे हात आमच्या विशालकडे कॅमेरा पळीपेक्षा जास्त आहे. हा जे बाह्य ते सामान स्वस्त गोष्टी नाही ठेवतो. महाग आहे. महाग माणूस आहे आपला. तलवार तर विशालच्या घरामध्ये ह्या पळ्या नाही आहेत. एक गोप्रो आहे, एक GoPro आहे, 85 इंचचा टीव्ही आहे, 85 खाली साफ करायला पुढे रोबोट आहे. पुढे पण पळी नाही आहे माणसाकडे. पळी नाही आहे, चायला प्लेट नाही आहे, वाट्या नाही आहे, हे बघा ह्याच्या याची दारिद्र्य तेल नाही, छोट्या- तेल नाही. तेल नाही आहे यांची. शिव्याच्या इथे आमचं बीप बीप येणार आहे, पण जिथे बीप येणार आहे तिकडेच लक्षात द्यायचं की शिव्या दिलेल्या आहेत विशालला. याला प्रोप्रायटरी ब्लेंड असल्यासारखं करतं ते. पुढे घे जरा तुझ्या गॅसवर कागद आहे का पुसायला? स्वच्छता ठेवा रे, स्वच्छता ठेवा. साफ करून जायचं सगळं व्यवस्थित. चला रे मग चिकन पण उचलून घेऊ. साफ करून देऊ. चला खाली जाऊन बसून GoPro घे फक्त जरा सांगू द्या. चला मित्रांनो, आता आम्ही चला मित्रांनो आता हे झालं. साफ करून जावा. आता उद्या बस हे बस हे राहुलचं आहे. मला पण दे ना. जेवणच केलं म्हणजे तू. मला पण पाहिजे. मला या बाळाला पण द्या आपल्या. बरणी घेऊन ये की तुझं चिकन हा जो फंटा आहे फंटा चिकन हा फंटा जास्त भारी आहे. हे फॅन्टम म्हणजे मालिक इतना खर्चा हुआ है तो थोड़ा हमको भी दे दो. हे फॅन्टा पिऊन मग तिकडे जायचं. दे रे. जीभ जळाली माझी. हळू कधी नाही भेटलं, लटकन गिळलं का करतो तू? पॅन्टा कुठला आहे? हे फॅन्टा आहे. दिस इज रिअल फॅन्टा. हे फॅन्टा आहे, लय स्ट्रॉंग आहे. आणि हे गरम आहे, ते गरम आहे. आता आपण टाकणार आहे मीठ. चिकन जास्त शिजल्यामुळे त्या सुक्याचा लगदा झालेला आहे. चिकनच्या रेषा वेगळ्या झाल्या, रेषा त्याच्यामुळे हा खिमा झालेला आहे. आपण जरी त्याला व्यवस्थित कापला असेल तरी तर इथे तुम्ही थोडस जास्त क्वांटिटी म्हणून मला तुम्ही माफ करा, पण टेस्ट एक नंबर झालेली असणार आहे. तेल पाहिजे का? तर इथे आपला झालेला आहे पिवळा रस्सा, इथे आपला झालेला आहे तिखट रस्सा आणि इथे आपलं झालं आहे सुक्कं चिकन. बस. तर चिकनचा आस्वाद घेताना टीम काय रे, कुठली तालीम? युरोप तालीम. अमेरिका 37 युरोप तालमीचे सगळे आजी माजी अधिकारी, माननीय Lovely evening. Nice to be in the room, you know. उपसरपंच, Okay, what is it now? सरपंच Just get it out on me. आणि मान्य सभासद. It's your guests. They've somehow. मस्त झालं निखिल. खोबऱ्याची चव एक नंबर. And is it possible? आम्हाला राईस घेतला नाही आम्ही डायरेक्ट चिकन राईस सारखंच खातोय ना डायरेक्ट. No. फुल प्रोटीन बॉडी मध्ये असं मालक. मित्रांनो थ्रिल काय आहे माहिती का? ड्रोनचं लायसन नाहीये. ड्रोन ह्या एरियात उडवायला अलाउड नाहीये. पण आपल्याकडे एकदम डेअरिंग बाज माणूस आहे. कोण सांगा बरं? हो का? हा अशीच तुळे भावी. तर तो आता त्याचा ड्रोन उडवणार आहे इकडं बाहेर. रिटर्न नाही आला ना ड्रोन. रिस्क येतो. रिस्क येतं इसके. मॅन्युअल मोड उडवणार आहे, कसं उडवणार आहे? मॅन्युअल. येते का उडवतो? तू प्रॅक्टिस केली आधी, घरात प्रॅक्टिस कर. ऐक ना, घरात पहिलं आहे ना माझी फाटते रे.
माझं पण अंग गरम झालंय थांब थ्रिल आहे मित्रांनो, थ्रिल. तेव्हा तुम्हाला बाहेर दाखवतो वातावरण कसं आहे. तिथं उडवायला अलाउड नाहीये, पण आता काय भाऊचं म्हणणं आहेच तर होऊ द्या खर्च. इंटरनॅशनल ड्रोन ऑपरेटर. ड्रोनचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि ऑपरेटरचं पण रजिस्ट्रेशन नाही. हा मूर्खपणा आहे मित्रांनो, हा मूर्खपणा आहे माहिती का. विदाऊट रजिस्ट्रेशन असं करू नका. आणि आता भाऊ गेलाय बाहेर उडवायला. एक काहीतरी फ्लॅट सरफेस दे ना. का काहीतरी दे ना फ्लॅट, त्याला डिटेक्ट कराल रे. मॅट दे, मॅट ठेव इथं. ते ठेव. आरामात आरामात आरामात. वरती काय आहे? काहीच नाही. सेट कर होम लोकेशन. हां वायफाय येतं ना. तेच त्याला जॉईन करणार तू वायफाय. काय करू ऐक, हां. प्लॅन ऐक. हां डायरेक्ट वरती जाऊ, हां लेफ्ट घेतो, हां. स्ट्रेट जातो. तिकडे नको जाऊ, इकडे जा. का? अरे तिकडे कोर्ट आहे, कोर्टाकडे नको जाऊ. अरे कोट पाठीमागे आहे. हा का. ते जरा आपले गॅस दोन्ही कमी कर सांगतो. चिकनची भाजी दाखवतो मित्रांनो तुम्हाला काय चालू आहे. भाऊ तुला येतं ना उडवता? येतं ना. थांब ना, हे वायफाय डिव्हायसेस कनेक्टेड DJNO कंट्रोल एअरक्राफ्ट. येतं हे कवर काढून दे. कारण की काय आलंय, कवरमुळे जर डिस्कनेक्ट झालं कुठं तर तिथं कोण कनेक्ट Range. करा. हां आणि रिस्क घ्यायचीच आहे का? म्हणजे रिस्क घेतो इस्क आहे. मला ताप यायला लागलाय. गरम झालंय. त्या बिल्डिंग मधनं कोण बघणार नाही ना रे आपल्याला. लोकांचा नाही विषय इथे काय. हां. रस्त्याने पोलीस जातात ना रे गाड्या. पोलीस कसं झाडे आहेत रे सगळे. हा, नाही दिसणार, नजर असते रे त्यांची. मी बाहेर थांबतो. कुठं जाऊ नको बाहेर, लोक बघतील. हां खाली बसतो. मला कनेक्टेड आहे रे बहुतेक. डिस्कनेक्ट कर. व्हिडिओ कर ना शूट चालू. हवा आहे रिले बाहेर. हां हवा. थांबा रिटर्न तो हां कर रिटर्न जाऊन. हां एक काम कर, आतमध्ये कंट्रोल करायला बघ आशिष पहिलं. बस तिथे एका जागेवर बसून कर. देवर समोर मधनं जाणार न धडकता. तू जागेवर थांब. आणि ह्याच्यात बघ, ह्याच्यात बघ. तिकडे ह्याच्यात नाही. त्याच्याकडे बघून नको करू. नाही रे, नाही होत. अरे ड्रोनकडे बघून तू कधीच नाही शिकणार, ह्याच्यात बघून कर. अरे कळत नाही ना ते. अरे इथं बघ ना तू. आवाज बघ ना केवढा होतो. तू प्रत्येक त्याच्या मागं फिरू नाही शकत रे. तू शेफ्टीने तू पतंग नाही उडवते. अरे पण लाईन ऑफ साईट पाहिजे ना. जाऊ का खिडकी? थांब. रेकॉर्डिंग कर ना चालू. चालू आहे ना. नाही चालू, आता चालू झाली. तिकडे घे. आता जरा मला कंट्रोल लागला. तोंड फिरवून हे कर ना तू. उघड बरं. इकडेच उडव रे. रिटर्न टू होम कर बरं. रिटर्न टू होम होणार नाही. हा होम तिकडे नाही सेट आहे. नाही होणार रिटर्न टू. उडवू का नक्की? हा उडव चल. हां उडव. पक्षी कोण आहे रे? कोण नाही. घे सरळ सरळ घे.
कोणतरी बघत होतं. नाही कोण नाही, बघ बरं व्हिडिओ कसा आला. त्यातच आहे. अशा रीतीने थोडी हिंमत केलेली आहे, थोडी हिंमत केलेली आहे आणि फाटून हातात आली होती. अरे स्पोर्ट मोड मध्ये आहे ना, हा म्हणून तो फास्ट जातो. हा, मग नॉर्मल मोड कर. लायब्ररीत बघ ना, दे इकडे मी उडवतो. नको नको, अरे ते बघायला कंप्लेंट केलं तर अरे नाही करत तो, पॅलेस्टाईट मधला तो भाड्याने राहतो तिथं. कंप्लेंट अरे करत. नाही करत. सिगरेट सिगरेट ना लय शांत आहे, कोणतरी कंप्लेंट करेल. रजिस्टर्ड पण नाहीये. मग आता उद्या तिकडे उडवायचं. इकडे नको रे, इकडे रिस्की आहे. इकडे मग इथल्या इथं तरी उडवूच आहे, घरात तर उडूच शकतो ना. हा, घरात उडवू शकतो. या भारी आहे रे विषय. तो आता उलटा उभा आला ना, त्याच्यामुळे सांगितलं मी. ऑटोमॅटिक नाही होत ते. आपण माइंड काय करतं, एकाकडे गेलं ना, आता तो वरती गेला ना, मी कुठलंच बटन दाबलं नव्हतं. माइंड काय करतं, तुला सांगतो ऐक ना, तसंच असतं ते. आपल्याला त्या काय क्षणी- म्हणलं माहिती का, लो बॅटरी म्हणलं डायरेक्ट तो हे झालाय. नाही रे, बॅटरी आहे बघ, दाखव तुला मी. ती हल्ली आहे रे पूर्ण. ड्रोनचा ऍक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो. लय जोरात आपटलं रे ते. वरती जाऊन खाली धडकलं ना ते. खाली मी कॅच करायला पाहिजे होतं. एक काम थांब, कर, थांब. खोलू आपण त्याला. थांब, कसं खोलणार? ताकद नको लावू. हे 2 स्क्रू काढले ना, हा ठीक आहे. हे 2 स्क्रू काढले ना, लूज होते. अरे नको लोड घेऊ, मी तुला नवीन घेऊन देतो. तू काय लोड घेतोय? हे. अरे मला असलं झालेलं नाही आवडत. अरे शिक, तू हे कसं करणार? शिकतो ना माणूस, बाहेर ओढवायचं असतं. माझ्या अरे फाटून हातात आली तुझी आणि काय माझी आली म्हणतो तू. मजा तो आया है. अरे तर मित्र काय म्हणायचंय? स्ट्रेस लेवल बघ, हाय स्ट्रेस. 77 का? आपण बहुतेक आउटडोर उडवलेलं बेटर आहे आणि काही उपाय नाही आहे. आता मस्तपैकी चिकन खायचंय आणि विषय क्लोज करायचा. मी आहे ना, मी तर 2 ड्रोन फोडणार आहे बघ घेऊन, त्याशिवाय शिकणार नाही. आणि बिंदास चिलमध्ये हे कर, तू भीती काढ मनात ना बाहेर. तर ड्रोन पडून परत त्याचं रिपेअर मेंटेनन्स होऊन एअरक्राफ्ट लँड झालेलं आहे. आशिष भाऊची दरवेळेस सारखी काय होती पाकपूक माहिती आहे तुम्हाला, वेगळं काही सांगायची गरज नाही. तो ड्रोन जेव्हा पडला त्याचा डायरेक्ट छाती अशी हे झाली नाही का, बघा तो तुम्ही ढगात फुल एकदम टेन्शनमध्ये आलता नाही का तो. हे ब्लॉग बंद करतो मित्रांनो. थँक्यू.